नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर आज आहे ना आपलं बागेमध्ये ना अँगल बसवायचं काम करायचं होतं. म्हणजे अँगल आपण उभे केलेले, पण त्याला नाही पट्ट्या जोडायच्या होत्या. मी तुम्हाला दाखवते. हे बघ इथं आहे ना, हे सगळ्या ज्या पट्ट्या पडलेले आहे ना, तर ह्या ज्या आहे त्या जोडायच्या होत्या त्याला. आणि सकाळी सकाळी यांना फोन आला होता त्यांचा की म्हणजे ते माणसं जे होते ना ते कालच येणार होते. तर ते काल म्हणे आम्ही उद्या येतो, म्हणजे काल होता शुक्रवार, आज आहे शनिवार. तर ते म्हटले आम्ही काल येतो. तर अचानक काय झालं काय माहिती त्यांना, तर ते नाही बोलले यायला काल. तर आज पण मग फोन केला यांनी, म्हणे मी नट वगैरे घेऊन येतो. म्हणजे त्याचे आपण जे पट्टे त्याचे नट वगैरे काय आणलेले नाही आहे. तर ते म्हणे मी सकाळी सकाळी जाऊन घेऊन येतो, तुम्ही 11-12 वाजेपर्यंत या काम करायला. तर माणसांचं इतकं अवघड झालेलं आहे. तर ते आज पण म्हटले की एकच जण आहे, तर एक जण तुम्ही बघा, असलं गावामध्ये कोणी जर भेटलं तर मी येतो. तर आज आज येतो असं नाही, मी येईल पण उद्या येतो म्हणे. तर एक जण बघितलेलं आहे आता, आणि दोघं मिळून उद्या आले तर ठीकच होईल. मग चालू आहे तोच विचार. तेच काम करून घेणं गरजेचं आहे, कारण की ना हवा वगैरे ना खूप जास्त सुटायला लागली आहे. आणि फांट्या ना अशा वजनामुळं खाली झुकत आहे अशा. तर त्यांना आता वरती बांधण्याची गरज आहे. तर बघू आता काय होतं. तर जसं जसं काम चाललं तर मला दाखवेलच मी. तर आज आहे ना ऊन इतकं झालं आहे ना, प्रचंड ऊन पडलं आहे. तर आज कागद पण काढायला थोडं वेळ झाला त्याच्यावरचं. तर कागदावरती ना तो उडून गेल्यामुळं त्याच्यावरती दगड आहे ना खूप मोठे मोठे टाकून ठेवले होते. उडून गेल्यामुळं एकदा माणसाला शिक भेटल्यानंतर दुसरं ती गोष्ट आपण परत करत नाही. त्याच्यामुळं अनुभव गरजेचा आहे. एकदा अनुभव आला आहे तो उडून जातो, त्याच्यामुळे त्याला जास्त वजन ठेवून. तर आपल्याला ना गव्हाच्या ना गोण्या वगैरे भरवायच्या आहेत. तर हे बघा ते तारी वगैरे घेऊन आले. हे बघा इथं आणून टाकली तार, आणि नट जे आहे ते डिक्कीमध्ये ठेवलेले. आणि अजून एक वस्तू जी आहे ते आणलेली, ते म्हणजे आपल्याला गव्हाचे कट्टे भरायचे गोण्यांमध्ये. तर त्याच्यासाठी गोण्या पण घेऊन आले. हे तर गोणीमध्ये ना प्लॅस्टिक पण आहे. हे बघा प्लॅस्टिक बॅग पण आहे दोन्ही, म्हणजे कीड वगैरे लागत नाही आणि पॅकिंग पण व्यवस्थित होते. आणि विकायचे म्हटल्यानंतर मग थोडंफार व्यवस्थित दिलं तर बरं राहतं. त्याच्यासाठी मग पॅकिंग करायची. आता बघू आजपासून संध्याकाळपासून सुरू होतं की काय पॅकिंग करायला. काटा आणावं लागणार आहे मोजायला. 50-50 किलोचे कट्टे करायचे. तर आपल्याला कट्टे नाशिकला न्यायचे. आपलं नाशिकचं घर आहे, आणि तिथं विकल्या पण जातं व्यवस्थित भावामध्ये. बघू आता कसं कसं होतं ते. तर चला, मी ना लक्की ना आज दिवसभर उन्हामध्ये होता. उन्हामध्ये म्हणजे त्याला आहे ना लिंबाची सावली येते, पण आता आहे ना थोडंसं ऊन त्याच्याकडे यायला लागले पाण्यासाठी. पाणी ठेवते. हे सब बसलंय. ते बघा त्याला आहे ना ताणच लागली होती, त्याच्यामुळे तू थांब देते. किती जास्त ताण लागली होती बघ. ऊनच एवढं पडतं त्याच्यामुळे तो तरी काय करेल. तर झालं कसं आहे बघ, जबरदस्त ना. नुसतं बुकलं नाही ना, कोणी पाहिलं तरी घाबरतं त्याला. पाहिल्यानंतर सुद्धा रस्त्याने येणारे जाणारे एकदम डेंजर आहे तो.